नक्कीच विलास, मी आता सध्या वरळी NSY डोम याच परिसरात आहे आणि आपण पाहू शकतो अगदी सर्वच जे आहेत मुंबईच्या कानाकोपऱ्यातून किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला नागरिक येताना पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो अगदी महाराष्ट्रात चुकीला माफी नाही आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि चाबूक घेऊन आणि महाराष्ट्र दोही जो आहे हे जे आशयाचे जो पिक्चर आहे ते घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि ते जोशी तुलसी जोशी जे आहे ते पालघरवरून आलेले आहे, आपण थेट त्यांच्याशी साधणार आहोत। काय सांगाल, आज तुम्ही चाबूक घेऊन आहात, त्याचबरोबर महाराष्ट्र दोही असा जो काळा असा माणूस जो आपल्या सोबत आहे, काय सांगाल? आज दोघे बंधू एकत्र आलेत आणि दोघा बंधूंचं स्टेजवर मंचावर असेच उंच हात बघायचे आम्हाला, असे उंच ठाकरे बंधूचे वज्रमूठ तेच आमच्यासाठी ताकद आहे। आणि महाराष्ट्रद्रोही हे जे राक्षस आणलेला आहे, हा राक्षस कोण आहे माहितीये का? जो माणूस महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने बघणार, अभिनेता असो नेता असो कोणी असो, त्याला असाच चापकाचे फटके महाराष्ट्र सैनिक देणार। ठाकरे कुटुंब आता एकत्र झालंय। तुम्ही आता जे महाराष्ट्राचे पानिपत केलंय, तुम्हाला आम्ही धडा शिकवले असे राहणार नाही, हा आमचा चॅलेंज आहे या राज्य सरकारला। अगदी तुम्ही चाबूक घेऊन देखील आहे, त्याचबरोबर पाहायला गेलं तर पाठीवरती मी दाखवू शकतो, आपण पाहू शकतो महाराष्ट्र द्रोही आणि संपूर्ण काळा कलर जो आहे तो लावण्यात आलेला। काय सांगाल? आणि चाबुकाने तुम्ही फटकावताय देखील। जो या महाराष्ट्राच्या वेड्या नजरेने बघणार, असं त्याला चापकाने बांधून वरती लटकवलं जाईल। आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतोय, आपण एकजूट व्हा। आता एकजूट होण्याची गरज आहे। फार झालं, महाराष्ट्राचं पानिपत झालेलं आहे, महाराष्ट्र गेलं आपल्या खड्ड्यात। या लोकांना धडा शिकवायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रातल्या तमाम अमराठी असो किंवा मराठी असो सगळ्यांनी एकत्र व्हायचंय। हे जे राज्य सरकार आता जे चालवत आहे, स्वतःचा पोट भरत आहे, बाकी कोणाचा जनतेचा विचार करत नाहीये। यांना फक्त राजकारण करायचं आहे, जातीभेदी भांडणं लावायचे। आपण पाहू शकतो आपला जो हा दुसरा देखील तो बॅनर घेऊन आलेला आहे, सैनिक आपला पाहू शकतो की लाकडी आणि घेऊन पाहताना नक्की काय संदेश द्यायचा ह्या माध्यमातून? हा सदावर्ते उठ सूट राजसाहेबांना, फक्त ठाकरे कुटुंबाला त्यांनी टार्गेट केलेलं आहे। त्याला त्याचे पॅन्ट काढून ते चित्र आहे, ते चित्र माझ्या हातात आहे, त्याची पॅन्ट असं समोर लाईव्ह दिसलं तर असेच त्याचे पॅन्ट आम्ही सगळं महाराष्ट्र सैनिक काढणार आहे। फक्त त्याची वाट बघतोय, तो कधी आमच्या हातात येणार। त्याला अख्खा ते जे दिसतंय ना आता पट्टेवाले, ते पण नाही दिसणार अगर तो असंच त्याचं संभाषण राहिलं तर। हे आमचं त्याला चॅलेंज आहे। सातत्याने पाहायला गेलं तर ठाकरेंवरती जे आहे आरोप करताना पाहायला मिळतात, काय सांगाल? तो फक्त ठाकरे कुटुंबात तो विकलेला काय बोलतात त्याला, ब्रोकर आहे, म्हणजे दलाल आहे तो। त्याला कुठेतरी काहीतरी दिले असेल 4 आणि 8 आणे, तो 4 आणि 8 आण्यासाठी भुंकण्यासाठी येतोय। बाकी त्याला अजून माहिती नाही। महाराष्ट्र सैनिकाचा प्रसाद जेव्हा भेटेल ना, तेव्हा तो शांत होणार। त्याची विधीपूर्वक पूजा करावी लागेल। त्याचा अजून मूर्त निघालेला नाही, लवकरच मूर्त निघेल। नक्कीच आपण पाहू शकतो दुसरीकडे देखील पाहायला गेलं तर अगदी राज ठाकरे यांचं मास्क घालून आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा देखील मास्क घालून आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपण पाहू शकतो अगदी उद्धव ठाकरे यांनी भगवा कुर्ता घातलेला पाहायला मिळतं, त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यासारखी सेम जी शाल घेऊन आणि सेम जे आहे ते राज ठाकरे यांच्यासारखी जे राज ठाकरे यांच्यासारखी साकारण्यात आलेलं आहे। विलास, खरंय, आणि कल्पकता दिसून येते सगळ्यामध्ये, बॅनरच्या माध्यमातून असेल, मुखवट्याच्या माध्यमातून असेल, आणि एक प्रकारचा उत्साह जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय, जे नैराश्य गेल्या काही दिवसांमध्ये आलेलं होतं। मनसैनिक असतील किंवा ठाकरेंचे शिवसैनिक असतील, त्यांच्यामध्ये हा उत्साह आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून दिसतोय। उत्साह सुद्धा आहे।